आता बातमी आहे राज्य प्रशासनातल्या गोंधळाची। धक्कादायक बाब म्हणजे एकाच पदासाठी 2 शासकीय विभागांकडून नियुक्तीचा वेगवेगळा जी.आर. काढण्यात आला। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। त्यात झालंय असं की सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्यातला या निमित्तानं सावळा गोंधळ समोर आलाय। मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याकडून स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले। नगरविकास खात्याकडून अश्विनी जोशींचं नाव पुढे करण्यात आलंय, तर सामान्य प्रशासनाकडून आशिष शर्मांचं नाव पाठवण्यात आलंय। त्यामुळे आता नेमकं कोण माघार घेणार हा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान बेस्ट उपक्रमाबद्दलचे निर्णय मी घेतच नाही, तो विषय मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। बेस्ट वरून जे 2 निर्णय काढले तर तुमच्यात आणि शिंदेमध्ये पुन्हा कुठले 2 निर्णय झाले? बेस्ट बद्दलचे 2 वेगळे बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही। बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येतही नाही। बीएसटीच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासंदर्भात नगर विकास खात्याकडून खुलासा करण्यात आलाय। पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याच्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी केली नाही, असं नगर विकास विभागानं स्पष्ट केलंय। एसव्हीआर श्रीनिवासन 31 जुलैला महाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आणि त्यानंतर कामगार संघटनेचा मोर्चा हाताळण्याच्या दृष्टीनं अश्विनी जोशींकडे महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार दिला जाणार होता। मात्र 5 ऑगस्टला सामान्य प्रशासन विभागानं आशिष शर्मा यांच्याकडे पदभार सोपवला। सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानंतर आम्ही आमच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, असं नगर विकासनं स्पष्ट केलंय। दुसरीकडे बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सकाळीच अश्विनी जोशींकडे पदभार देण्यात आल्याचं अधिकृत पत्राद्वारे कळवण्यात आलं, पण सामान्य प्रशासन विभागानं दुसरं पत्र जारी केल्यानंतर नगर विकास विभागानं यू-टर्न घेतला। मंडळी, चित्रपट आणि वाद हे काही नवं समीकरण आता राहिलेलं नाही। सध्या खालिद का शिवाजी या